नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण परवा जी प्रश्नपत्रिका घेतली त्याचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये आपण करूयात, जेणेकरून तुम्हाला ती प्रश्नपत्रिका सोडवण्यास अडचण येणार नाही आणि पुढील ज्या प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला मदत होईल. तर हा मराठीचा पार्ट आहे, थोडासा पाहून घ्या. जीनियस मॅथ प्रकाशनची ही प्रश्नपत्रिका आहे. मराठी आणि गणित हा विषय, हे मराठीचे प्रश्न आहेत. तर पहा, 26 नंबरचा प्रश्न हा गणिताच्या प्रश्नांपासून आपण सुरुवात करूया. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 17 मी आहे आणि त्या वर्तुळातील एका जीवेचे वर्तुळ केंद्रापासून अंतर 8 मी आहे. तर इथं पायथागोरस त्रिकूट होणार आहे तुमचं. तर तुम्हाला अंतर दिलेले आणि जीवा जर विचारली असेल तर जीवेचा अर्धा पार्ट तुमच्याकडे आहे असं समजायचं आणि अर्धा पार्ट अजून त्याला जोडावा लागेल. फॉर एक्झाम्पल हे अंतर आहे आणि ही ती जीवा आहे आणि ही त्रिज्या आहे. ही त्रिज्या जर 17 असेल, हे 8 सॉरी किती वर्तुळात त्रिज्या 17 असेल, हे 8 असेल, तर हे 15 असणार आहे अंतर. कारण 8 15 त्रिकूट, मग हे 15 आणि हे 15 30 मी. जीवेची लांबी किती असणार आहे? 30 मी यायला पाहिजे. 15 अधिक 15 15 अधिक 15 30 मी यायला हवी. 41 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यामधील फरक किती आहे? तर बघा, 41 ते 50 ज्यावेळेस असे लागोपाठचे नंबर असतात 10-10च्या फरकाने, तर जर 4 पासून सुरू झाला असेल तर त्याची बेरीज असते 455. आणि जर समजा 31 ते 40 असतं तर त्याची बेरीज आली असती 355. जर 21 ते 30 असतं तर त्याची बेरीज आली असती 255. 3 ने सुरू झाला 55 जोडायचा, 2 ने सुरू झाला 55 जोडायचा, 4 ने सुरू झाला 55 जोडायचा. हे लक्षात ठेवा. आता मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरक किती? तर आपण मूळ संख्या काउंट करूया. मूळ संख्या आपल्याला माहिती आहेत 41, 43 आणि 47 आहेत. तर यांची बेरीज झाली 9 4 13 131 झाली. फक्त याचं डबल करायचं, कारण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या यांची यातील फरक विचारला आहे आपल्याला. एकूण संख्येतला फरक नाही विचारला, एकूण बेरजेतला फरक नाही विचारला. काय विचारलेला आहे? मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांची बेरीज. पण काय करायचं, याला फक्त डबल करायचं. 131 2 झालं आणि 13 2 26, 262 वजा करायचे याच्यामधनं आणि 5तनं 2 गेले 3 आणि 45 मधनं 26 गेले 19. 193 उत्तर यायला हवं तुमचं. हे डबल करायला विसरायचं नाही. असा प्रश्न असेल मूळ आणि संयुक्त मध्ये, डबल करणे, डबल करणे हे विसरायचं नाही. प्रश्न नीट लक्षात ठेवा. त्रिकोणाच्या बाह्यकोनाची बेरीज, तर इथं काही त्रिकोण वगैरे काढायची गरज नाही. तर हा बाह्यकोनाच्या मापांचं कसं असतं लागोपाठचं, ते 180 असतं. मग हा 60चा आहे, हा 50चा आहे. मग आपल्याला त्रिकोणामध्ये कळालं की एक 60 एक 50 आहे, एक 60 एक 50 आहे, तर दुसरा 70 असणार आहे, कारण 180 असते. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. 6 आणि 5 11 आणि 7 18 आणि हे 0. पण तो लघुकोन त्रिकोण प्रकारचा त्रिकोण असणार आहे. मग बाह्यकोन कसं? तर परत बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, तर हा 120 असणार आहे, तर हा 70, हा 50चा, हा 50चा 130 असणार आहे, असं आहे. हा 120 130. आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापाची बेरीज, परत प्रश्न, त्रिकोणाच्या बाह्यकोनांच्या मापांची बेरीज 360 असते. किती असते? बाह्यकोन 360 असतात, एकूण 3च असतात. मग हा किती असणार तुमचा? 70 असेल तर 110 असणार. आता बघा, 11 12 आणि 13, तर 12 त्रिक 36 असे येईल ते. कवायतीसाठी जेवढे विद्यार्थी प्रत्येक रांगेत उभे आहेत त्याच्या दुप्पट, आता कवायतीमध्ये जर x विद्यार्थी आहेत तर त्याच्या दुप्पट रांगाची संख्या, त्याच्या दुप्पट रांगाची संख्या म्हणजे टॉईस x आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? टॉईस एक्स स्क्वेअर बरोबर. आता उत्तर मला एक्स स्क्वेअर पाहिजे पण दुप्पट. मग कुठं वर्गाची दुप्पट कुठं झाली का? हा नाही आहे, कारण हा 50ची दुप्पट वर 50 हा वर्ग नाही आहे, हा पण नाही आहे. हा 144ची दुप्पट आहे, तर हा 12चा वर्ग आहे आणि 144ची दुप्पट 280, म्हणून हे उत्तर आहे 288. एका पाण्याच्या हौदाच्या मिती म्हणजे बाजू, मिती म्हणजे बाजू 6 मीटर 4 मीटर 3 मीटर असून हौदात 2/3 पाणी भरले. तर हौदात हे सगळं मीटरमध्ये आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय अडचण नाही. सरळ सरळ गुणाकार आहे, सरळ सरळ गुणाकार करायचा. 6/4/3 तिथंच केलं तरी चालेल आणि 2/3 आणि गुणिले 1000 करायचं, कारण मीटर आहे.
तर बघा 3 ला 3 कट झाले, 6 चोक 24 आणि 24 दुणे 48, तर 48,000 एकच उत्तर आहे. तिथं केलं तरी जाग्यावर चालेल. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. 5%चं फ्रॅक्शन आहे आपलं 1/20. म्हणजे 20ची 21 होणार आहे. 20ची 21 होणार. 2 वर्षांना असेल तर वर्ग करायचा. मग 20चा वर्ग 400 आणि 21चा वर्ग 441. 20ची 21 होणार आहे. 2 वर्ष म्हणून वर्ग करायचा. 3 वर्ष असेल तर घन करायचं. मग आपली लोकसंख्या 400ची 441 होईल. तर गणितात 400 नाही तर 2 शून्य अजून इन्क्रीज होईल. तर अजून 2 शून्य इन्क्रीज करायचे. तर किती झालं? 4,41,000 चौथा पर्याय. एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांची उंची दर्शवणारा वारंवारता सारणी खाली दिलेली उंचीची मध्यमान किती असेल? मध्यमान सेंटर काढायचं आपल्याला. तर आपण एक अंदाजे सेंटर मानायचा. मी आता 150 मानतो. माझं सेंटर किती आहे? 150. मग हा किती? 148 असलेली 10 मुलं आहेत म्हणजे 2 ने कमी येते आणि 152 असलेली 2 ने जास्त आहेत. तर 155 असलेली 50 पेक्षा 5 ने जास्त आहेत. मग हा गुणाकार करायचा. 10 दुनी 20 -20 येणार आहे. 5 दुनी 10 अधिक 10 येणार आहे आणि 5 एके 5 अधिक 5 येणार आहे. तर 15 प्लस आहेत आणि -20 आहेत. तर किती राहिले? -5 राहिले. पण टोटल मुलं किती आहेत आपली? 20 मुलं आहेत. किंवा असंही मुलं चालतं. 10 आणि 4 14 आणि 5 19 आणि 1 20. म्हणजे हे मायनस करायचं आहे. 1/4 मायनस करायचं. 1/4 म्हणजे 0.25 मायनस करायचं. मी किती ॲज्युम केलेलं होतं? 150 केलं होतं. मग 150 मधनं फक्त 25.25 वजा करायचे. 0.25 वजा केले तर किती येणार आहे तुमचं? 100. हे वजा का करायचे? तर कारण मायनस मधला शिल्लक राहिला म्हणून. 149.75. पूर्ण वर्ग हे तुम्हाला सांगितलेलं आहे. तर पहा याची वर्गमूळ घ्यायची. 25चा वर्गमूळ किती येणार आहे? 5 आणि x वर्गचा वर्गमूळ किती येणार आहे? x. हा गुणुलेमध्ये मांडायचा. 16चं वर्गमूळ 4 येणार आहे, y येणार आहे, y स्क्वेअरचं y येणार आहे आणि याची दुप्पट करायची. आणि एकदा प्लस एकदा मायनस मांडतो. 5 चोक 20 20 दुनी 40. 40xy येणार आहे. एकदा प्लस एकदा मायनस. प्लस कुठं आहे? इथं आहे. मायनस कुठं आहे? इथं आहे. तर असे दोन पर्याय प्लस मायनस. याच्यामध्ये पॉईंट काउंट करायचे पहिल्यांदा. 1 2 इथे पॉईंट आहे. 1 2 3 4 5 6 वरती 6 आहेत म्हणजे खाली 10⁶ आहे. 1 2 3 4 5 6 वरती खाली 6 आहेत म्हणजे वरती 10⁻ हे कट होणार आहे. मग आता फक्त कटिंग करायचं. आता पॉईंट बघायचे नाहीत कारण एकमेकाला सगळं कट झालेलं आहे. मग 12ला 12 कट झाला. 3 एके 3 3 दुनी 6. ओके. आणि 5 एके 5 5 दुनी 5 5 25. तर 5 दुनी 10 हे उत्तर राहिलं. किती उत्तर राहिलं? 10. कारण पॉईंट आपण सगळे घालवून टाकलेले आहेत अगोदरच. आयताचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. काटकोनात नाहीत दुभागत, फक्त दुभागतात हे बरोबर आहे. तर सत्य नाही आहे हे. काटकोनात नाहीत ते करत. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. हे बरोबर आहे. तर काटकोनात दुभागत नाहीत. आयताचे कर्ण असं विधान पाहिजे होतं. आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे बरोबर झालं असतं. पण काटकोन टाकल्यामुळे ते चुकलेलं आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. चौरस हा चौरस आहे. चौरसाचे बहुतेक गुणधर्म लागू असतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आपल्याला 2 का 3 आहेत? 2 2 2 2 पर्याय आहेत. तर दोन्ही मिळाले. तर हे 2 बरोबर आहेत. आ आणि ई. तर तिसरा पर्याय. पतंगाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागत नाहीत. काटकोनात छेदतात. काय करतात? छेदतात. छेदतात म्हणजे कसं असतं पतंगाचं? हे असा थोडा लांब असतो. तर त्याचा एकच कर्ण काटकोनात दुभागतो. हा सेम असतो. पण हा आणि हा सेम नसतो. म्हणून काय होतं? फक्त छेदतात येतं. एक कर्ण काटकोनात दुभागतो. एक कर्ण. हे पण लक्षात ठेवायचं. एकच कर्ण कोणत्या चौकोनाचा काटकोनात दुभागतो? असा प्रश्न पण तुम्हाला विधान देऊ शकतात ते. त्यामुळे ते थोडंसं लक्षात घ्या. समभुज त्रिकोण तुम्हाला मी खूप वारंवार शिकवलेला आहे. समभुज त्रिकोणाची उंची दिलेली तर समभुज त्रिकोणाची डायग्राम काढायची. 6√3. तर तुमचा हा √3 सोडून हा अर्धा पार्ट असतो 6 आणि या दोघांचा गुणाकार हे काय असतं? क्षेत्रफळ असतं. 6 6 36√3. अर्ध्या बाजूला √3 चिटकतो. मग √3 चिटकले मग अर्धी बाजू √3 काढला की अर्धी बाजू मिळते असं. आणि या दोघांचा गुणाकार हे काय असतं? क्षेत्रफळ असतं. अर्धी बाजू आणि उंची.
जमिनीत 12 मीटर लांब, 6 मीटर रुंद, 4 मीटर खोल असा खड्डा करून त्यातील माती म्हणजे काही कन्व्हर्शन आहे, म्हणजे एकातून दुसऱ्यात असेल तर आपल्याला काय करावं लागेल? हे तर काय आलं सेमीमध्ये उत्तर आहे, तर आपण सगळं सेमीमध्ये कन्वर्ट करायचं. 1200, 600, 400 मीटरचं सेमीमध्ये कन्वर्ट केलं. 3000 आणि 40 आहे, 4000 आणि बरोबर एक्स, कारण आता एक भाग नसतो त्याच्यातला. तर कट करायचं आहे आपल्याला. 3 शून्य आणि 3 6 शून्य, 2 4 आणि 6 शून्य कट झाले. आता काय झालं? 3 चोक 12ला 12 कट झाला, तर 6 चोक 24 शिल्लक राहिलं, तर 24 सेमीचा थर तयार होईल. 24 सेमीचा थर तयार होईल. याला कन्व्हर्शन म्हणायचं. कोणत्या व्याजदराने सरळ व्याजाने मुद्दल वर्षात 4 पट होईल? म्हणजे मुद्दल 1 आणि व्याज 3 पट पाहिजे. मुद्दल जर 4 पट करायचं असेल तर मुद्दल किती पाहिजे? 20 वर्षात म्हटलेलं आहे. 3 पट पाहिजे. किती पट पाहिजे? 3 पट पाहिजे. तर एक लक्षात घ्या, 20 वर्षात झालं पाहिजे. आपण काय करू, याला चेंजेस करायचं, 20% करायचं. आपण 20% आणि किती वर्षात 4 पट होईल? आपण टक्के, वर्षाच्या ऐवजी 20% म्हणू. तर आपल्याला कसं असतं, आर आणि टीचा गुणाकार बरोबर 100 असतो ना, पी. तर टीला आर मानलं काय आणि आरला टी मानलं काय, प्रॉब्लेम येत नाही. म्हणून आपण याला 20% धरू. 20%ने असं म्हणतो. तर 20%ने जर विचार केला तर 20 5 100, 20 5 100 किंवा 20%चं फ्रॅक्शन 1/5. 20%चं फ्रॅक्शन 1/5 म्हणजे 5 वर्षात डबल होईल. 5 वर्षात डबल, 10 वर्षात ट्रिपल, ट्रिपल होईल आणि 15 वर्षात चौपट होईल. किती होईल? 15 वर्षात. तर मग 15% येणार आहे. 15 वर्षात चौपट होईल. चौपट होईल. फ्रॅक्शनवर जोर द्यायचा. आपले फ्रॅक्शन पार्ट आहेत. एका शंकूची त्रिज्या 10 सेमी असून वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेमी आहे, तर शंकूची लंब उंची किती, असं तुम्हाला विचारले. लंब उंची म्हणजे सरळ सरळ तुम्हाला जर शंकू जर असा केला तर ही विचारली. आणि ही नेहमी ऑलवेज जास्त करू ना, 80% चान्स आहे की ती 3च्या पटीत असते. तर 3च्या पटीत असलेले ऑप्शन शक्यतो एकच आहे, शक्यतो असते. आता 2 ऑप्शन आले तर काय करायचं? मग सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता त्रिज्या 10 आहे आणि तुम्हाला वक्रपृष्ठफळ दिलं आहे. वक्रपृष्ठफळ पाय आर एल असतं, पाय आर एल. मग पायची किंमत किती? 22/7. आरची किंमत त्यांनी 10 दिलेली आहे आणि एल किती आहे? आता आपण एल निघेल आपल्याला. एलची किंमत किती? त्याच्यावर मग शंकू लावायचं, पायथागोरस लावायचं असतं. तर 10 असेल तर पायथागोरस आपलं बसतंय का 10 मध्ये कुठलं? पायथागोरस 10 मध्ये त्रिज्या 10 मध्ये तसा काय बसत नाही, कारण 10 इथं पाहिजे होता, मग 8 6 ला असता. शक्यतो चुकल्यासारखं वाटतं इथं. जर इथं 10 आणि 12 टाकलं, हे गणित चुकल्यासारखं असं वाटतं, कारण पायथागोरस त्रिकूट बसत नाही. त्रिकूट बसत नाहीये. आणि मग खेळत बसायचं नाही, आपल्याला थोडंसं कळायला पाहिजे, काहीतरी मिस्टेक दिसते त्याच्यामध्ये. या दोन बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती आहे? तर बहुपदीचे गुणाकार इथे किती आहे? 3 आहे का? हा 3 आहे, हा 2 आहे, हा 4 आहे. तर गुणाकार केल्यानंतर यांची बेरीज होत असते. बघा, एक्सने याला गुणलं तर काय होणार? 3 आणि 4 7 येणार आहे. तर सगळ्यात मोठा 7 येणार आहे. 3 चोक 12 नाही करायचा, कारण 7x3ला जर आपण 6x4 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं? साइन 7 42, एक्सचा 7वा घात येतो. 42 एक्सचा 7वा येतो. मग सगळ्यात मोठा 7 येणार आहे आणि मोठी असते ती कोटी असते. पुढे सदुकाकाने बंगला 10% नफ्यासह विक्रीला गेला. सदुकाकाला किती? आता 10% नफा म्हणजे 1/10. 1/10. मग आता इथं काय विकलाय, विक्रीची किंमत म्हणजे 11 रुपये विक्री आहे. 11 रुपये विक्री, नफा किती झाला? 1 रुपया. तर फायदा 1च रुपया झालाय. तर याला 11ने भागायचं आणि 1 भाग काढायचा आहे आपल्याला. तर 44 22 000 भागिले 11 गुणिले 1, कारण 1च भाग नफा झालेला आहे. तर 11 चोक 44, सगळे 4च आहेत. 0, 11 दुनी 22, 402, 402 आहेत आणि 3 शून्य, 1 2 3 0, 402 3 0.
हे उत्तर राहणार आहे 41चं. या बहुपदीचे अवयव कोणते? तर हे सूत्र आहे, तर सूत्रामध्ये हे चिन्हावरूनच बऱ्यापैकी समजतं. हे कोणतं सूत्र आहे? ए घन वजा बी घन. मग ए घन वजा बी घन ज्यावेळेस कंस नसतो त्यावेळेस कंस असतो, तर ए वजा बी. तर ए वजा बी म्हणून हे दोन पर्याय कटले, हा दोन राहिले. आणि ए स्क्वेअर प्लस ए बी अधिक बी स्क्वेअर, तर सगळे प्लस पाहिजे, तर सगळे प्लस 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 हे सगळे प्लस आहेत, तर हे नको आहे. असं चिन्हावून काढायचं. जास्त करून तुमचं सारं लक्ष इथलं चिन्ह आणि इथल्या चिन्हावर असायला पाहिजे अशा गणितांमध्ये. सभागृहाची लांबी 30 मीटर 24 मीटर आहे. सभागृहात 1 मीटर अर्ध्या मीटर लांबीचे एकूण 5वीचं गणित आहे. तर पहा, याला काय करावं लागतं? मोठं क्षेत्रफळ भागिले छोटं क्षेत्रफळ. तर मोठं क्षेत्रफळ आहे 30/24 आणि छोटं क्षेत्रफळ आहे सगळं मीटर मीटर आहे का? मीटर 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 एकक पाहिजेत. अर्धाला आपण मी काय करतो? 1/2 जो आहे असा तो 2 वरती आणतो. तर खाली एकच आहे. 24 त्रिक 72 आणि 72 दून 144 आणि 1 0. 44 बघा. 30 मीटर लांबी 20 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती शेताच्या चारही बाजूनी 1 मीटर अंतरावर एक झाड लावले तर जास्तीत जास्त किती झाडे लावता येतील? तर एक लक्षात घ्या, ही 30 मीटर आहे तर इथे 31 झाडे लागणार, कारण एक एक्स्ट्रा लागणार. हे 30 मीटर आहे तर इथे 31 लागणार, तर म्हणजे एक प्लस होत असतं. आता 20 मीटर आहे, आता इकडे 2 ऑलरेडी लागलेले आहेत, तर काय होतं? इथं काय होतं? एक कमी होत असतं, तर इथं 19 आणि इथं 19 लागणार आहे. तर हे बघा, तसं केलं तरी 50च येतं, हे केलं तरी 50च येतं. 50 आणि 50 100 झाडे लावता येतील एक 1 मीटर अंतरावरती. याचं जर 2 मीटरचं असेल तर तुम्ही काढून द्या मला. 2 मीटर असेल अंतरावरती असेल तर जास्तीत जास्त किती झाडे लावता येतील? आणि 2 दोघाला भाग जातोय का? जातोय. तर बघा ते किती झाडं लागतील त्याचं मला एक उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये सेंड करा. आता चला, इथं 45चा प्रश्न आपल्याकडे इथं नाही आहे, पुढे कॉपी नाही केलेला. तर 45 इथे मी 45चा इथला सोडून देतो. 45चा बघा, चौरसाचा कर्ण दिलाय 16 सेमी असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाच्या क्षेत्रफळाची दोन सूत्र आहेत, एक बाजू वर्ग आणि दुसरा कर्ण वर्ग डिवायडेड बाय 2. तर कर्ण वर्ग म्हटल्यानंतर 16चा वर्ग येणार आहे 256 भागिले 2 केला तर किती येणार आहे? 128 येणार आहे. तर 128 हे येणार आहे. हे बघा, हे सूत्र ओळखता आलं पाहिजे. असं गणित बघितलं की सूत्र ओळखणे, सूत्र पहिलं ओळखणे. कुठलं सूत्र आहे? सूत्र ओळखणे. पहिलं काम आपलं सूत्र ओळखणे, मग क्रिया करणे. ते खेळत बसायचं नाही. तर तुम्हाला बघा, हे ए स्क्वेअर आहे की नाही? ए स्क्वेअर आहे, हा मायनस आहे. तर बघा, हा 46 दुनी 92 म्हणजे टॉईस ए येतो आणि हा बी स्क्वेअर आहे. टॉईस ए बी अधिक बी स्क्वेअर. मग तुमचं हे कुठलं सूत्र आहे? तर ए वजा बी कंसाचा वर्ग येते, बरोबर. आणि खाली ए वजा बी. तर मग ए वजा बीला ए वजा बी गेलं तर ए वजा बी शिल्लक राहणार. ए वजा बी म्हणजे 46 वजा 26 शिल्लक राहणार, तर 20 शिल्लक राहणार. 20 म्हणजे 2 पॉईंट होता, पॉईंट दिल्यानंतर 2. सूत्र ओळखता आलं पाहिजे. पॉईंट कुठं लिहिलं नसलं तर समजून घ्या ते. छापील किमतीवर 12% सूट दिली. 12%चं आपलं फ्रॅक्शन काय आहे? तुमचं 3/25 आहे. म्हणजे 25ची वस्तू 22ला विकली. पण गणित काय म्हणतंय? 22ला नाही विकली बाबा, 14,080ला विकली. मग ही 22 भागाची किंमत आहे 14,080 आणि आपल्याला काढायची 25 भागाची किंमत. तर 25च्या पाड्यात असलेलं हे उत्तर येणार नाही, कारण 25ने भाग, आता कसं आहे 25च्या पटीत पाहिजे, तर हे सगळे 25च्या पटीत आहेत. हे हा पण क्रायटेरिया असतो, पटकन उत्तर कॅन्सल करायचा. मग 25 आता 22ने, 22 सक्क 132, 8 उरले, 22 चोक 88, मग 640 गुणुले 25 करायचं. हा गुणाकार केला, 25 ज्यावेळेस गुणतो आपण त्यावेळेस 4ने भागतो. 4ने भागलं तर 16 आणि 2 शून्य देतो आणि हा शून्य, 16,000. नाही तर गुणाकार करा, तुम्हाला काही अवघड नाही त्याच्यामध्ये. एमचे 24% बरोबर 2016. तर एम बरोबर किती? काही नाही, कट करा आणि 2 शून्य चिटकून टाका. कारण हे कसं असते, चे म्हटलं की गुणाकार असतं, 24% म्हटलं की हे 100 आहे. पण हा 100 आता तिकडे जाणार आहे उलटून गुणाकार. 2016 तर 24ने बघायचंय. 24 8 192, तर 8ने सुरुवात झालेला एकच भाग आहे, त्याच्यामुळे काही विषय नाहीये. तरी पण आपण करूया. तर 9 शिल्लक राहिलं. 24 चोक 96 आणि हे 2 शून्य चिपकवायचे. हे 2 शून्य तिथे नेऊन चिपकवायचे, कारण
छेदस्थानचा अंक तिकडे जाताना बरोबर चिन्हाच्या जाताना गुणाकार होणार आहे. खालील कोणत्या बहुपदीची कोटी 6 आहे? तर 6 म्हणजे 6 बेरीज आली पाहिजे. 3 आणि 2 5 आहे याची. याची किती आहे? 2 आणि 1 3 आहे याची. तर याची किती? कारण मोठा अंक याची किती येणार याची कोटी? याची येणार आहे 5. कारण मोठे काउंट केली जाते. 4 आणि 2 6, 3 आणि 2 5. तर याची येणार आहे 6. तर 4 आणि 1 5 आणि 4 आणि 4 8. 4 आणि 4 8 आहे. तर याची येणार आहे 8. हे किती आहे? 6 आणि 2 8. 6 आणि 2 8. याची 8 आहे आणि याची 2. तर मोठा कोण आहे? 8 आहे. तर याची येणार आहे 8. तर 6 तुम्हाला विचारले 6 कोटी कोणाची? तर 2 नंबर ऑप्शन. कोटीचा प्रश्न चुकता कामा नये. 4-5 प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले. एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 70 मीटर असून बागेभोवती 5 पदरी तारेचे कुंपण घालायचं आहे. तर 70 म्हटलं की तुम्हाला 7 आठवलं पाहिजे. 7 म्हटलं की तुम्हाला 44 आठवलं पाहिजे. परीघ 44 असतो. 70 म्हटलं की 440. 5 पदरी कुंपण आहे. मग 44 गुणिले 5. 5 ने गुणायचं म्हणजे अर्ध करायचं. 22 आणि 22 कुठं आलं? एक शून्य पुन्हा याचा शून्य. तर किंवा गुणाकार करत बसा. 2200 येणार आहे. किती मीटर तार लागेल? समभुज चौकोनाचे कर्ण आणि समभुज चौकोनाचे कर्ण आणि परिमिती वगैरे असं विचारलं असतं की याला तुकडे करायचे आणि पायथागोरस यूज करायचा. तुकडे केलं तर 16, 12, मग 20 येणार आहे. आणि ही 20 ही बाजू झाली. म्हणजे थोडक्यात ते कसं आहे? असे हा 16, हा 12, तर हा 20. तर 20 चौक 80 येणार आहे. परिमिती किती येणार? 20, 20, 20, 80. 80 येणार आहे. तर इथं पायथागोरस लगेच आठवला पाहिजे. पायथागोरस त्रिकूट 16, 12, 20चं त्रिकूट. काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे. काटकोन त्रिकोण आहे, कर्ण आहे 16. तर लगे काटकोन त्रिकोण लगे तुम्हाला आठवलं पाहिजे की ते 12, 16चं 20चं त्रिकूट आहे. 16 असेल तर हे 12 आहे. तर ह्या दोघांचा गुणाकार एक तुकडा करायचा 6. 16 96. काय असतं? 1/2 पाया गुणुले उंची असतं. मग एकाला कोणाला तरी कापायचं, पायाला किंवा उंचीला अर्धा करायचा. म्हणून मी एकाला कोणाला मला जो आवडेल तो मी अर्धा करू शकतो. तुम्हाला वाटलं याला अर्धा करायचं अर्धा करा. 12 8 96. दोन्ही एकच येणार आहे. पटकन करायचं ते फक्त. 96 येणार आहे. 12 8 96 किंवा 16 96. गाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे आणि हे अंतर किलोमीटर आहे. तर अंतर आधी एकाच ह्याच्या करून घ्यायचं. मीटर मीटर तर मीटर मीटर करायचं. तर एक लक्षात घ्या हे 4400 मीटर आहे. तर त्रिज्या किती याची बघा 0.7 आहे. 0.7 आहे म्हणजे किती? 44/10 मीटर आहे. तर अंतर बरोबर तुम्हाला सूत्रपाठ पाहिजे पफे. पफे म्हणजे परीघ गुणुले फेरे हे पाठ पाहिजे. तर आपल्याला फेरे किती विचारले? तर अंतर आपल्याला माहित झालं की 4400 आहे. आणि परीघ किती आपला आला? 44/10 आला. आहे की नाही? तर मग 44ला 44 गेलं तर हा 1 शून्य तर 3 शून्य झाले. 3 शून्यवालं कोण आहे? 1000 आहे. फेरे किती होणार? ते 1000 आहे. तसं कट होत होतं. शिल्लक काय राहिलेलं नव्हतं. आता बेरीज व्यस्त आणि बेरीज व्यस्त दोन्ही पण बेरीज व्यस्त आहे. बेरीज व्यस्त म्हणजे चिन्ह बदल असतात. आता चिन्ह बदल होणार. याचं -7 येणार, वजा हे होणार. तर -17 हे कुठं आहे? इथं आहे, इथं पण आहे, इथं नाही आहे आणि इथं पण आहे. चला याचा अधिक होणार आहे आणि याचं वजा होणार आहे. 9तून 5 गेलं तर +4 कुठे आहे? इथे नाही, इथे नाही, इथे आहे. +4 बी मांडायची सुद्धा गरज नाही. एक एक करायचं असतं. बेरीज व्यस्त म्हणजे चिन्ह बदल. 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 लक्षात ठेवा. करायची गरज नाही पडत. सोपं असते. कोटी कोणाचे माप कोणाच्या 4 पट आहे. कोटी कोणाचं म्हटलं आणि कोण म्हटलं की त्या दोघांची बेरीज 90 असते. कोटी कोणाचे माप कोणाच्या 4 पट आहे. कोण लहान आहे बघा. बघा कोण लहान आहे तुम्हाला असं काढायची आकृती. कोण लहान आहे? कोण जर x असेल तर तो 4x आहे. दोघे मिळून 5x. 5x बरोबर 90. ओके नाही? 5x बरोबर 90. 90 मग किती आला? हा 18 आला. 18 आला तर त्या कोणाचा पूरक कोण? 18चा पूरक कोण किती येणार आहे? 162 येणार आहे. कारण दोघे म्हणून 180 पाहिले. 180 पाहिजे. त्या कोणाचा पूरक कोण? नारळाचा भाव 20% वाढ झाली, 20% कमी झाला तर उत्पन्नावर 4% घट होणार आहे. कारण 20चा वर्ग करायचा. याचा वर्ग भागिले 100. 20चा वर्ग 400 भागिले 100 केलं
आणि दोन्ही सेम असेल तर घटच होते. 4% मायनस 4% घट. 40 रुपये डझनने पेन खरेदी केले आणि 50 रुपये डझनने विकले. अजिबात बदल केला नाही. डझन होते डझन होते. मग 40 रुपयावर 10 रुपये नफा. मग 1/4 म्हणजे 25% नफा. एका गावातील डोस घेतलेल्या बालकांची संख्या डोस घेतलेले काळे आहेत आणि डोस न घेतलेले कसे आहेत? पांढरे आहेत. तर बघा हे 60 मुलांनी घेतलेले. ए गावातील डोस घेतलेल्या बालकांची संख्या बी गावातील डोस घेतलेल्या बालकांच्या किती टक्के जास्त आहे? तर हे 50 आहेत. तर एक लक्षात घ्या, तर किती टक्के जास्त घेतलेली आहे? 10%. एकदा 2 मिनिटं मी खात्री करतो याचं उत्तर. किती? 58 36 48 54 58 58चं 1 आणि 59चं 2. आपला 34 चालू होता. 10%. बरोबर. 10% दोघांमधला डिफरन्स किती आहे? 50 आणि 10 60. दोघांमधला डिफरन्स किती? 10%. 4 गावातील डोस घेतलेल्या बालकांची सरासरी संख्या किती आहे? इथं काय म्हटलंय? डोस घेतलेले किती आहेत? 100 मी बरोबर 10 बालक आहेत. तर 10च दिलेले आहेत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाहीच आहे. तर 4 गावातील डोस घेतलेल्या यांची संख्या सरासरी म्हटलंय सरासरी. तर हे 6 आहे, हे 5 आहे, 1 0 नंतर चिपकू आपण, 2 आहे आणि हे 5 आहे. 10 आणि 6 16 17 18. बरोबर आहे. डोस घेतलेल्या बालकांची सरासरी संख्या किती? 6. तर बघा 18 झालं म्हणजे 180 भागिले 4 करावं लागेल. 180 भागिले 4 केलं तर किती येणार आहे तुमचं? 45. 10 आणि 6 16 17 18 45 येणार. 45 आहे का? आहे. दोन्हीचं 2 2 होतं काय? नाहीये. 2 2 नव्हतं, काहीतरी गडबड होते. 58. 58चं 1 59चं 2. ओके. तरी मला वाटलं शंका आलीच होती. पहा काय झालेलं आहे की इथल्या 60% 58चं 1 आहे, इथल्या 50%. तर बी गावातील डोस घेतलेल्या बालकांच्या किती टक्के जास्त आहे? तर बी गावातल्या लोकांनी 50% ने घेतलेला आणि यांनी 10% जास्त आहे. तर किती झालं? 1/5 म्हणजे 20%. असं शंका आलेलीच होती मला थोडीशी. ते 45 बरोबर आहे. हां. 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज किती? आपण काय करायचं? संयुक्त संख्यांची बेरीज किती हा प्रश्न विचारलाय. आपल्याला 1 ते 100 पर्यंतची बेरीज माहिती पाहिजे. 1 ते 100 पर्यंतची बेरीज किती असते? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 याला म्हणतात सरासरी गुणिले एकूण संख्या 100 म्हणतो आपण. तर हे केलं तर 50. तर किती आलं तुमचं? 101 गुणिले 50 म्हणजे उत्तर येतं तुमचं 50 50. ही सगळ्यांचीच बेरीज झाली. 101 ला कुठल्याही संख्येने गुणलं की ती संख्या रिपीट होते. जसं 50 ने गुणलं म्हणून 50 50 रिपीट झालं. हे पण लक्षात ठेवा. 101 ला कुठल्याही संख्येने गुणलं की ती संख्या रिपीट होते 2 डिजिट मध्ये. तर 50 50 ही रेग्युलर झाली. तर आपल्याला मूळ संख्यांची बेरीज माहिती पाहिजे. मूळ संख्या कुठली? एक ही संयुक्तही नाही आणि हे पण नाही. तर मूळ संख्यांची बेरीज तुमची पाठ असायला हवी. आता माझी पण पाठ नाही, पण आता आपण काढून ठेवू म्हणजे आपल्याला ती कायमची पाठ ठेवायची आहे. सध्या थोडा वेळ 1 ला बाजूला ठेवू. तर ह्यातनं 50 50 पेक्षा मोठं काही नाही आहे. 2 3 5 आणि 7 किती झाले बघा? 7 आणि 3 10 10 आणि 7 17 बेरीज आहे इथं. ओके. 11 13 17 आणि 19 ही 60 बेरीज आहे. ही जोड्या लावायच्या अशा. 23 29. 23 आणि 29 किती झाले? 52 बेरीज आहे. 9 आणि 3 12. 40 आणि 12 52. मग किती झाली ही? 31 37 68 बेरीज आहे. परत बघा हे 60 60 60 180
मध्ये 180, 90 आणि 197 झाली. 197, 40 पर्यंत झाली. 197, 40 पर्यंत झाली. पुढे 41, 43, 47, 131 आहे ही बेरीज. आणि म्हणजे 50 पर्यंत आपल्याला पाठ पाहिजे. 2 7 आणि 1 8, 7 आणि 8 आणि 19 आणि 13, 19 30 आणि 19 20, 30 आणि 2 32, 328 झाली. 328 1 ते 50 पर्यंत किती आहे? 328. हे लक्षात राहू द्या, लागणार आपल्याला परत. मग 53, 59, 61 आणि 67. आता एक लक्षात घ्या, ह्या जोड्या आहेत बघा. 6 आणि 5 11 आणि 1 12 आणि 6 आणि 5 11 आणि 1 12, 120 आणि 120, 240 आहे ही 240 आहे. आणि त्याच्यानंतर 71, 73 आणि 79. तर 9 3 12 आणि 1 13, 9 3 12 आणि 1 13, 4 1 7 त्रिक 21, 7 2 14 7 त्रिक 21, 9 3 12 आणि 1 13, 7 त्रिक 21 आणि 22, 223 एक आहे. आता राहिलं कोण? 83, 89 आणि 97. तर इकडे लिहितो मी ते 83, 89 आणि 97. 97 इथं लिहितो आणि करतो. 7 आणि 3 10 9 19, हातचे आले 1, 9 2 18, 9 त्रिक 27 तर 26, 269. मग किती आलं? 269 ते 240 हे आणि 223 हे. आता करूया. 9 8 17 18 19 20, 20 हातचे आला 1, 9 8 17 18 19 20 आणि 21 नाही, 9 8 17 18 19 20 आणि 1, 8 आणि 3 11, चुकलं काहीतरी. 8 आणि 3 11 9, 8 आणि 3 11, 11 9 20, हातचे आले 2, 6 आणि 2 8 9 10, 10 आणि 4 14 15 16, हातचे आले 1, 3 4 5 6 7 8 9 10, 1060 आणि 1061. तर 50 50 मधून 1061 वजा करायचे. परत एकदा बघा, काय चुकलं का कुठनं? 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 7 17 बरोबर आहे. हे 60 बरोबर आहे. हे 52 बरोबर आहे. हे 68 बरोबर आहे. हे 60 12 7 18, 180 90 197 बरोबर आहे. 41 43 47 131 पण बरोबर आहे. ह्या दोघांची बेरीज जर केली तर 19 आणि 13 32 आणि 328 बरोबर आहे. 53 37 6 आणि 3 6 आणि 5 11 म्हणजे 12 120 120 240 पण बरोबर आहे. 7 त्रिक 21 आणि 210, 9 आणि 3 12 आणि 1 13, तर 200 हे पण बरोबर आहे आणि हे पण सगळं बरोबर आहे. कुठं मांडण्यात चुकलं बेरीज? 9 8 17 18 19, 9 8 17 आणि 3 20, हातचे आले 2, 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 4 14 15 16, हे पण बरोबर आहे. 2 4 6 9 1 10, 1060 आणि एक नावाची संख्या जी असते ती मुळे नसते आणि त्रिकोण नसते. 1061, 1061, 1060 बेरीज येते. हे लक्षात ठेवा. 1060 बेरीज येते 1 ते 100 पर्यंत. आणि 1060 आपल्याला वजा केलं 50 50 मधून, 50 50 मधून 1060, 1061 वजा करायचे. तसं 10 नाही गेलं 9, पण 9 कुठेच नाहीये. काहीतरी चुकलंही वाटतं, किंवा यांचं चुकलेलं असेल. तर 15तनं 7 गेले, 15तून 7 गेले 8, हातचा दिवस 11 गेला तर 39 89 यायला पाहिजे. 39 89, 39 89. कदाचित त्यांचाही चुकलेला असेल. एक ही संख्या मुळी नाही आणि त्रिकोणी नाही. काय दिलेले त्यांनी बघूया आपण. उत्तर 60, 60 4 दिलेले आहे. काय चुकलंय एकदा पहा थोडंसं. पण हे पाठ पाहिजे, कारण इतका वेळ आपल्याला तिथं नसतो. 4 दिले 38 91, इतका मोठं काय. 1 ते 100 पर्यंतच्या सगळंच म्हटलेलं आहे ना, संयुक्तच आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. याला ठेवू थोडंसं बाजूला.
चला 1 मिनिट, हे गणित मला थोडं दिसत नाही, याला थोडा खाली घेतो. मी पेपर पाहतो जरा. 2 मिनिटं. जीनियस कुठं आहे? येत आहे. हा 4 आहे. 4 2 3 आणि 5 2 2. 4 2 3 आहे. तर पहा इथे 4 2 3 आहे. 4 2 3 हा गुणाकार आणि भागाकार आहे. आणि 5 2 किती होता? 5 2 2 आहे. तर सिंपल आहे. 4 आणि 2 6 होणार आहे, 6तनं 3 गेले. 4 आणि 2 6 होणार आणि 6तनं 3 गेले तर 3 उरणार आहे. यमचा तिसरा आणि खाली 2 ला 2 निघून जाणार आहे. यमचा 5वा. तर शिल्लक काय राहणार आहे? -2. खालच्या साईडला शिल्लक एक्स्ट्रा राहिला तर -2. 11 निश्चित भाग जातो तर ती संख्या कोणती? तर तुम्ही एकाड एक बेरीज करून टाकायची. चला आधी मी ही कडली बेरीज करतो कारण स्टार नाही मला. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 6 आलं. किती आलं? 6 आलं. आता काय करतो? हा बेरीज करतो. 5 आणि 1 6 आणि 6 आणि 6 12. 12 आलं. 12तनं 6 गेले. 12तनं 6 गेले तर 6 राहणार आहे. तर इथं जर 5 असतं तर किती झालं असतं? 17. आणि 17तनं 6 गेले असते तर काम झालं असतं. तर इथं 5 पाहिजे. किती 5 पाहिजे? 5 पाहिजे. 11 आलं असतं. तर 11ची कसोटी काय सांगते की फरक जो आहे तो 0 किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. किती पाहिजे? 0 किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. इथं जर 5 टाकलं तर माझं 17 बेरीज येते. एकाड एक संख्येची बेरीज करायची. 17 येते आणि एकाड एक संख्येची बेरीज 6 येते. तर 17तनं 6 गेले 11 आलं. 11च्या पटीत किंवा 11 आलं किंवा 0 आलं पाहिजे. 0 किंवा 11च्या पटीत आलं पाहिजे. समद्विभुज त्रिकोणाचा कर्ण 10 सेमी असेल तर त्रिकोणाची परिमिती करायची. तर समद्विभुज काटकोन हा शब्द पाहिजे कारण कर्ण म्हटल्यावर काटकोन पाहिजे. मग समद्विभुज काटकोन त्रिकोण तुम्हाला सांगितलेलं आहे की हा 10 आलेला आहे. तर हा तुमचा किती असणार आहे? हे याला √2 चिटकलेला असतो. हा 10 नाही बघायचा. तर तुम्ही काय बघायचा? 5√2 बघायचा आणि हा 5√2 म्हणजे ही बाजू येते. ही पण 5√2 असणार आहे. मग किती झालं? 5 आणि 5 10√2 आणि हा 10 अधिक 10 असं त्याची परिमिती असणार. असं कुठं आहे का? इथं आहे 10 10√2. संख्या रेषेवर यम बिंदूचा निर्देशांक 5/3 आहे. यम बिंदू व एन बिंदूला अंतर. इथं जर छेद 3 आहे त्याला छेद 3 करायचं असेल तर 3/2 3/3 करावं लागेल म्हणजे 6/3 येतो. हा 6/3 म्हणजे 2च आहे. आता काय म्हटलंय तसं बघू. यम व एन बिंदू मधील अंतर M-N मधलं अंतर 6/3 आहे म्हणजे 2 आहे. तर त्यातला यम किती आहे? 5/3 आहे. तर हा तिकडे गेला तर काय होणार आहे तुमचा बघा. हा तिकडे गेला तर -n बरोबर 6/3 वजा 5/3 केला तर काय होणार आहे तुमचा? 1/3 राहणार आहे. पण हा मायनस आहे तर मायनस काढला तर काय होणार? n बरोबर 1/3 मायनस मध्ये 1 येणार आहे. आणि दुसरीकडे एकदा वजाबाकी केली आता एकदा बेरीज करायची या दोघांची. तर काय होतं हे? 5/3 अधिक 6/3 तर 6 आणि 5 11/3. 11/3 येईल. 6/3 आणि 11/3 येणार आहे. पुढचं एकदा बेरीज एकदा वजाबाकी. हे काय आहे? इथं उत्तर असं पाहिजे होतं थोडंसं असं अधिक. तर इथं आपण काय घ्यावं लागेल? तिथं आपल्याला 6 घ्यावं लागेल. 6 घेतलं तर 36 होईल. 36 मधनं पुन्हा 6 येईल. पुन्हा 36 होईल. पुन्हा 6 येईल. पुन्हा 36 होईल. पुन्हा 6 होईल आणि पुन्हा 6 होईल. तर याचं उत्तर किती यायला पाहिजे? 6 यायला पाहिजे. थोडंसं पुढे येते. दोन उभ्या 2 समांतर रेषा आडव्या 2 समांतर रेषांनी छेदल्या असता संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतील? तर बघा 2 उभ्या आहेत अशा आणि हे आडव्या आहेत. तर आपण असे पॉईंट काउंट करतो आणि त्याचा वर्ग करतो. तर 1 2 3 4 पॉईंट 4चा वर्ग 16. संगत कोणाच्या किती जोड्या तयार होतात? 16 जोड्या तयार होतात. किती जोड्या तयार होतात? 16. एकदा थोडंसं विसरल्यासारखं झाले. कितवा प्रश्न होता? 66 3 बरोबर आहे. 66 3 वर्ग करायचा वर्ग. एक लक्षात घ्या संगत कोणासाठी वर्ग करायचा?
संगत कोनासाठी वर्ग करायचा आणि ते आंतरकोन काय असते अजून दुसरं? व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन अर्धे असतात. व्युत्क्रम कोन अर्धे वर्ग अपॉन 2 असतं आणि ते आंतरकोन का काय काय अजून असते काय लक्षात नाही माझ्या थोडंसं. ठीक आहे. 200 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति आवर वेगाने 300 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडून जाईल? टोटल 500 जायचे. किती अंतर जायचं? 500 जायचे. 300 नंतर 500 जायचे. 500 मीटर जायचे. आता किती गेले बघा? 72,000. बघितलं ना, 72,000 किलोमीटर म्हणजे तर किती जातात? 3600 मध्ये जाते. हे मीटर आहे. 72 किलोमीटर मीटर आहे आणि एका तासामध्ये किती सेकंदात जाईल? तर सेकंदात काढायचं असेल तर कसं असतं आपलं? एका तासात 60 मिनिटे असतात आणि 60 सेकंद, तर 3600 ने भागतो आपण. तर 3600 बरोबर आहे, 3600. तर हे 2 ला 2 कट झालं. 36 दुनी 72, तर 20 सेकंदात जाईल. किती सेकंदात जाईल? 20 सेकंदात जाईल. 20 सेकंदात. परत एकदा बघा, हे जरा थोडंसं कन्फ्यूज नको व्हायला तुमचं. हे कसं थोडं लॉजिकली माहिती असावं लागतं. हे 72 म्हटलंय आणि किलोमीटर आहे. 1, 2, 3 आणि आवर म्हणजे 3600 सेकंद. तर एक लक्षात घ्या, हे गेलं 2 मीटर एका सेकंदात जात. 2 मीटर एका सेकंदात जाते का? थांबा, 3600 2 मिनिटं. इथं जरा गोंधळ होते माझा थोडासा. 500 मीटरचं जायचंय म्हणजे अर्धा किलोमीटर जायचंय. 500 मीटर जायचंय. 72 किलोमीटर नी गाडी चालली. 72 गुणुले 518. 72 4 पंची 20. 20 मीटर एका सेकंदात जाते. तर 500 मीटरला किती जाणार? 25 सेकंद लागतील. 25 सेकंद लागतील. 25. एका सेकंदात किती गाडी जाणार आहे ते पहा आता. बरोबर होतं मगाचं पण. 72,000 भागिले 3600. तर 36 दुनी 72. एका सेकंदात गाडी 20 मीटर जाणार आहे. आपल्याला 500 मीटर जायचं, तर 500 भागिले 20 केलं तर काय येणार आहे तुमचं? 25 सेकंद लागणार आहेत. किती सेकंद जाणार आहेत? 25 सेकंद जाणार आहेत. दुकानदाराने सलग 2 वेळा अनुक्रमे वाढ केली, तर वाढ किती होणार आहे? तर ही वाढ जी आहे तर 30 आणि 20 50च्या पुढे जाणार आहे. तर 50च्या पुढे एकच आकडा आहे, 56. कारण प्लस दोन्ही पण प्लस आहे. आता ते कसं? ए अधिक बी अधिक ए बी डिवायडेड बाय 100 या सूत्राचा उपयोग करायचा. दोन्ही पण प्लस प्लस आहेत, तर 20 अधिक 30 50 येणार आहे. आणि या दोघांचा गुणाकार, ए बी म्हणजे गुणाकार आहे, तर 600 भागिले 100. तर 6 आलं. 50 आणि 6 56. केंद्रीय कोनाचं माप 120 आहे. हा 120 आहे. तर राहिलेलं 240 असणार. तर काय म्हटलंय? तर संगत. संगत म्हणजे हाच विशाल कंस याचं विचारलंय. येत नाहीये. तर 240. 360 असतं. टोटल सर्कल 360 असतं. दंडगोल भरीव लोखंडाची उंची. दंडगोल भरीव लोखंडाची उंची. भरीव दंडगोल आहे. तर त्याचं क्षेत्रफळ किती घनमीटर असेल? त्याचं क्षेत्रफळ किती घनमीटर असेल? घनमीटर म्हटले. पृष्ठफळ त्याचं घनमीटर असेल.
थोडी शब्दांमध्ये चूक झालेली. बघूया आपण आता काय नेमकं विचारले त्यांनी. उंची दिलेली, तर आपल्याला माहिती आहे की पाय आर स्क्वेअर एच असते. त्रिज्या 35 आहे. हे मीटर मीटर ठीक आहे. 35 आहे. 35 आहे म्हटल्यानंतर तुमचं किती येतं? 35चं आठवते, 7चं किती असतं तुमचं? जाऊ द्या, सूत्रात लिहून करूया, कारण मला थोडंसं आठवना, पण आठवलं पाहिजे. आर किती आहे? 35/100. 35/100 आणि उंची किती आहे? 2 आहे. तर 7×5=35, 22×5=110 गुणुले 35×2=70 आणि खाली 100 100. तर 1 आणि 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 11×7=77/100. तर 0.77. घनफळच विचारले ते, क्षेत्रफळ हा शब्द नको होता. आयताची लांबी रुंदीच्या दीडपट असून परिमिती 80 आहे. दीडपट म्हणजे 3/2. 3/2 म्हणजे 3चा वर्ग 9. 3/2 आयताची लांबी गुणिले रुंदी काय, बघूया. परिमिती 80 आहे. परिमिती किती आहे? 80 आहे. तर बघा, एक लक्षात घ्या, आयत आहे 3x आणि 2x. दीडपट ना, दीडपटचा अर्थ 3/2. तर हे 3x असणार, हे 2x असणार. तर किती झाली परिमिती? 3 आणि 3 6, 7 आणि 8 9 10 झाले. 10x बरोबर 80. तर x बरोबर 8, 8×3=24 असणार आहे आणि 8×2 16 असणार आहे. तर आयताचं क्षेत्रफळ 16×24 येणार आहे. 16×24 केलं तर किती येतं तुमचं बघा? 24×16, 16×4=64, 384. 16×2=32 आणि 6 38. हे काय? 8चा चौथा, 4चा तिसरा गुणिले 16चा दुसरा मायनस 2चा m बरोबर m नाही, बरोबर 2चा m आहे, बरोबर 2चा m. तर m बरोबर किती? तर m बरोबर किती? तर यांची काय होणार आहे? 2चं केलंय काय सगळं? ठीक आहे, सगळं आपण पण 2चं करूया. 2चा 3×4=12, हा 2चा घन आहे म्हणजे 3×12. 2चा वर्ग 3×2 6, 2चा 4×2 8, मग 12 आणि 8 20 आणि 6 26. प्रवासात जाताना वेग 40 किलोमीटर, परत येताना वेग 60 किमी असतो. तर एकंदर प्रवासाचा सरासरी वेग किती? तर एक सूत्र आहे, याचं 48 सूत्र येतं. थोडंसं सूत्र मला आठवू द्या जरा. यांचा गुणाकार करायचा, 40 गुणुले 60, 2400 झाले आणि यांची बेरीज भागिले 2. हां, बेरीज भागिले याला दुप्पट करायची, दुप्पट जाताना येताना, आणि यांची बेरीज भागाकारात करायची. बेरीज येते 100. या शून्याला हे शून्य गेलं, 6×4=24 आणि 24×2=48. काय केलं बघा? गुणाकार आणि दुप्पट आणि भागिले बेरीज. सुमनजवळ 50 रुपयांच्या नोटांची संख्या 500 रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या दुप्पट आहे. 500 रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या दुप्पट आहे. ओके, 500 रुपयाच्या x नोट आहेत, तर 50 रुपयाच्या ट्वाईस x आहेत. 500 रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या दुप्पट आहे. 100 रुपयाच्या नोटाची संख्या 50 रुपयाच्या नोटाच्या संख्येच्या दुप्पट आहे. मग 100 रुपयाच्या किती आहेत? 50 रुपयाच्या दुप्पट आहेत, म्हणजे 4x आहेत. जर एकूण रक्कम 7000 असेल तर आधी कट हे जोडून घ्या. 500, हे 50 होतं नाही, 50 दुनी 100, 400, 6 आणि 4 किती झाले? 500, 600 आणि 1000. 1000 x बरोबर 7000 आहेत. तर x बरोबर 7. एकाची किंमत किती आली? 7. 500च्या 7 नोट आहेत. 500च्या 7 नोट आहेत. तर हे किती असणार आहेत? 14. 50च्या 14 आणि हे किती असणार आहेत? 28 असणार आहेत. 14 दुनी 28 असणार आहेत. मग होतेत का तेवढे पैसे? 3500. 14 म्हटल्यावर 700
आणि 28 म्हटले 2800. 28 आणि 35 35 होतात 7000. तर एकूण नोटांची संख्या किती? तर 14 आणि 28 आणि 14 42 आणि 7 49 आहे. आकृतीत समभुज त्रिकोण ABC ची बाजू समभुज आहे का? छान आहे. 42 आहे. 42 म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की हा 21 21 असणार. मग हा पण 21 असणार. उभा टाकला की 90 पडतो. तो सेंटरमधनंच जातो. हा 2 एक भाग करतो म्हणजे हा एक भाग, हा एक भाग, हा एक भाग. तर हा 21 असेल तर हा 21√3 असणार. ओके. मग यातला 1 आणि 2 3 भाग आहेत ते. तर हा 7√3 असणार. त्रिज्या किती येणार? 7√3. 7√3. तुम्हाला काय विचारले? वर्तुळाचं क्षेत्रफळ. त्रिज्या आपल्याला मिळाली 7√3. का? तर 21√3 कारण 3 चिटकतो. √3 चिटकलो. मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय समभुज त्रिकोण असेल तर. अर्ध्याला √3 चिटकतो. मग याला 3 भाग केले का? हा समभुज आहे आणि ते गुरुत्वामध्ये असतो ना 2 प्रमाणात तो डिवाइड करतो तो सेंट्रॉइड का काय म्हणतो आपण त्याला. हां. तर 7√3 येणार आहे. मग सूत्र टाका पाय आर स्क्वेअर 22/7 गुणुले 7√3 7√3. तर एका 7ला एक 7 निघून गेला. ह्या दोघांचा मिळून एक 3 झाला. 7 त्रिक 21. 22 गुणुले 21. बे एक बे नाही. 21चा वर्ग अधिक 21. 21 एके 21. 21 दुनी 42 43 44. 21 एके 21 दुनी 42. 47 4 आणि 21 दुनी 42 आणि 4 46. 462 यायला पाहिजे. 462 462 462 यायला पाहिजे. 462 693. 42च्या त्रिकोणाचं किती आलं असतं? 42चं किती आलं असतं? 21 आणि 21√3. 21√3. 441. नाही. बरोबरच आहे. 462 यायला पाहिजे. चालते. धन्यवाद. इथे ही प्रश्नपत्रिका संपली.